खर तर आज आपण इंदापूरच्या डाळजमध्ये डाळज नंबर 2 मध्ये आज आपण आहोत. खर तर आज आपण या ठिकाणी पाहू शकतो, या ठिकाणी हा जो रस्ता आहे हा कुंभरगाव ते डाळज अशा 2 गावांना जोडणारा रस्ता आहे. याच त्याच्या बाजूला जर आपण पाहिलं, या ठिकाणी पुलाचं काम हे काही दिवसांपूर्वी पुलाचं काम चालू होतं. पुलाचं काम चालू असल्यामुळे या ठिकाणी पर्याय रस्ता म्हणून कुंभरगाव आणि डाळज या 2 गावांना जोडणारा पर्याय रस्ता म्हणून या ठिकाणी रस्ता बनवला होता. परंतु गेले 2-3 दिवसापासून इंदापूर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू होता आणि त्यातच खडकवासला कॅनलचा कालवा फुटला आणि या संपूर्ण भागामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली. त्याच अनुषंगाने देखील आज आपण या ठिकाणी पाहिलं, त्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आणि हा जो रस्ता आहे 2 गावांना जोडणारा रस्ता या ठिकाणी वाहून गेला. या रस्ता वाहून गेल्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांना नेमक्या कोणत्या अडचणी येतात, नागरिकांच्या नेमकं आता प्रशासनाला काय मागणी, कोणत्या अडचणीत सामोरं जावं लागतं, त्यांचं काय अधिकचं म्हणणं आहे आपण जाणून घेऊयात. नेमकं तुमचं अधिकचं म्हणणं काय, तुम्हाला रोजच्या येणाऱ्या ह्या रस्ता वाहून गेल्यामुळे तर कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतंय? आमचं म्हणणं इतकंच आहे की इथला जे रस्ता वाहून गेलाय त्याच्यामुळे जे शाळेत जाणारे विद्यार्थी आहे, कुंभरगाववरून इथं न्यू इंग्लिश स्कूल म्हणून डाळजला जी शाळा आहे त्या शाळेत येणाऱ्या विद्यार्थी आहे त्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होती. जे शेतकरी आहे, जे डाळजमधील शेतकरी आहे पण त्यांची शेती कुंभरगावला आहे, किंवा कुंभरगावचे जे शेतकरी आहे पुलाच्या पलीकडे त्यांची शेती आहे, ह्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय. किंवा ज्यांना दवाखान्यात जायचं असेल, कोणाच्या काही कामानिमित्त बाहेर जायचं असेल, त्या लोकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होती. त्याच्यामुळं हा जो रस्ता आहे हा वाहून कशामुळे गेला अचानक काय? ही जी रस्ता आहे ती डाळज आणि कुंभरगावला जोडणारा जे रस्ता आहे त्याच्यामध्ये जी पूल होता त्या पुलाचं काम चालू आहे. त्या पुलाचं काम चालू असल्यामुळे इथनं पर्यायी रस्ता काढला होता, पण पर्यायी रस्ता मुरमाचा होता. आणि ही पण ह्याच्या पाठीमागं पण मे मध्ये ज्या वेळेस जास्त प्रमाणात पाऊस झालता त्यावेळेस पण रस्ता बंद झालता, त्यावेळेस पण रस्ता कमकुवत होत होता. पण प्रशासनाने याच्याकडे गांभीर्याने बघितलं नाही, याच्याकडे लक्ष दिलं नाही, त्याच्यामुळं हा रस्ता वाहून गेलेला आहे. साधारणतः हे जे पुलाचं जे काम चालू आहे ते किती दिवसापासून काम चालू होतं आणि पर्याय रस्ता वाहून गेल्यामुळे आता नागरिकांना अजून कोणत्या गोष्टींना सामोरे जावं लागतं? हा रस्ता माग जी पाऊस झालता 15 ऑक्टोबर साधारण 2020 ह्या वेळेस जी पाऊस झालता त्यावेळेसच हा पूल सगळा वाहून गेलेला आहे. त्यावेळेस नंतर रस्ता मंजूर करण्यात आला, पूल मंजूर करण्यात आला त्याच्यावरती. मग पूल मंजूर करून त्यानंतर हा पर्यायी रस्ता त्यासाठी तयार करण्यात आला. मग जवळजवळ 4 ते 4 वर्ष झालं ह्या पुलाचं काम चालू आहे. या ठिकाणी ठेकेदार वालवडकर म्हणून आहेत पुण्याचे, तर त्यांनी ह्या कामात भयंकर दिरंगाई चालवली. त्याचा परिणाम 4 वर्ष झालं सर्वसामान्य नागरिक भोगत आहेत. शेतकरी असतील, दूध उत्पादक शेतकरी असतील, पुन्हा आता ऊसाचं कारखाना चालू होतील लवकरच. आता हा रस्ता अजून पण 1-2 महिने दुरुस्त होणार नाही. म्हणजे प्रत्येकाला, विद्यार्थी असेल, शेतकरी असेल, ऊस वाहतूकदार असतील, प्रत्येकाला या ठिकाणी त्रासाला आता सामोरं जावं लागतं. साधारणतः ह्या रस्त्यावरून वाडे वस्ती असतील किंवा किती लोकांचा या ठिकाणचा संपर्क वाडे वस्तींचा तुटला असं वाटते? या ठिकाणी पानसरी वस्ती असेल, हगारी वस्ती असेल, पलीकडे कुंभरगाव असेल, बंडगरवाडी असेल, धुमाळवाडी असेल, किंवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी खूप लांबून अगदी मुंबई पुणे असेल परदेशी पर्यटक येतात. कुंभरगावचं जे फ्लेमिंगो पॉइंट आहे ते बघण्यासाठी पर्यटक कंटिन्यू ही रहदारीचा रस्ता आहे. अगदी बाळूमामाचं त्या ठिकाणी देवालय आहे आता कुंभरगावला, त्याच्यामुळे पण रहदारी वाढली ह्या रस्त्याची. तर सर्व लोकांना, सर्व नागरिकांना, शेतकऱ्यांना भयंकर त्रासाला आता समोर जावं लागणार आहे. आता या संपूर्ण भागामध्ये आता पाण्याचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढलं, पूर देखील आलेला आहे. तर साधारण शेतीचं किती नुकसान झालं असेल? 100-150 हेक्टरची शेती नुकसान झालेली आहे. तुम्ही पाहू शकता हो का, तिकडे आड्याला पड्याला जाता येत नाही. शेतकऱ्यांची भरपूर आता नुकसान झालेली आहे. येता येत नाही, जाता येत नाही, लय पूर्वसमंत्री झालेले आहे. नुकसान भरपाईची या ठिकाणी मागणी केलेली. हा जो कुंभरगाव डाळज अशा 2 गावांना जोडणारा रस्ता आहे त्याचं देखील प्रलंबित जे काम आहे ते देखील त्वरित मार्गी लावण्याची या ठिकाणी मागणी देखील आता नागरिक करतायत. आता खरं तर संपूर्ण घटनेकडे, ह्या संपूर्ण ह्या प्रलंबित प्रश्नांकडे संबंधित प्रशासन कसं पाहतंय हे देखील अधिक महत्वाचं ठरणार. मी टॉप न्यूज मराठीसाठी सुंदर कुसळकर, इंदापूर, पुणे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स
लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.